शेअर मार्केट म्हणजे खरंच स्कॅम आहे का? थांबा थांबा एक मिनिट, मी जे सांगतो ते ऐका. आतापर्यंत 90% लोकांनी मार्केटमध्ये लॉस केलेला आहे. फक्त 10% लोकच प्रॉफिट करतात. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये 99% लोक लॉस करतात, 1% लोकच प्रॉफिट करतात. असे तुम्ही न्यूज चॅनलचे, मीडियाचे आणि रेग्युलेटरी ऑथॉरिटीजचे रिपोर्ट तुम्ही पाहिले असतील, पण या मागचं खरं रिझन तुम्ही पाहिलं आहे का? तर मी तुम्हाला त्या मागचं खरं रिझन सांगतो. गेले 4 वर्ष मी मार्केटमध्ये काम करत आहे आणि या एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की मार्केटमध्ये लोक कुठल्याही प्रकारचं नॉलेज न घेता डायरेक्टली येतात, पैसे घेऊन ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगला स्टार्ट करतात आणि लॉसेस करतात. पण जे कोणी 10% लोक प्रॉफिटेबल आहेत आणि 1% लोक प्रॉफिटेबल आहेत, ते लोक एकच गोष्ट करतात की मार्केटला टाइम देतात, लर्निंग घेतात, सगळ्या गोष्टी समजून घेतात, त्यांच्या स्किल्स डेव्हलप करतात आणि ऍट दी एंड ते स्वतः प्रॉफिटेबल होतात. ना की हे सगळे 99% लोक जे की मार्केटमध्ये आता प्रचार करत फिरत आहेत की शेअर मार्केट म्हणजे स्कॅम आहे. त्यांनी एकदा स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारला पाहिजे की आपण कशा प्रकारे शेअर मार्केटकडे बघितलं होतं आणि आपण शेअर मार्केटकडे नक्की इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितलं होतं का गॅम्बलिंग म्हणून बघितलं होतं. ही गोष्ट त्यांनी एकदा स्वतःच्या मनाला नक्कीच विचारली पाहिजे. ओके, थँक्यू सो मच.